सो हॅलो गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. युवराज भोईर आणि गौरव भोईर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललोय मथुरला भेटायला. बिंदोडचा बादशाह आपला मथुर काल कराड केसरीमध्ये अतिशय सुंदर पळाला. मथुर आणि लखनची गाडी, आणि काही कारणास्तव तो मैदान रद्द झाला पावसामुळे. तर मथुर आज मुंबईला दाखल झालाय. तर चला जाऊया मथुरच्या गोट्यावर. राहुलदाच्या फार्म हाऊसवर मथुर असतो. तर चला. इकडे बाजी आहे, बाजी 1001. नको पावाला नकोय. कालच गाईज कराड केसरीचं मैदान झालं आणि तिथे आपला मथुर सुंदर पळाला. मथुर सोबत होता लखन. मथुर आणि लखनची गाडी एक नंबर पळाली. काही कारणास्तव तो मैदान पावसामुळे रद्द झाला, नाहीतर फायनलचा गुलाल नक्कीच मथुरला भेटला असता. तर मित्रांनो बघू शकता, मथुर आता खायला टाकले मथुरला. इकडे गाईज बाजी देखील खायला खातोय सध्या, आणि दुखापतीमध्ये आहे बाजी. लवकरच आपल्याला मैदानात दिसणार आहे मथुर सोबत. तर मित्रांनो 26 तारखेला मथुर मुसळण्याच्या मैदानात नक्कीच पळताना आपल्याला बघायला मिळेल. पायरा तर माहीत नाही कोण आहे सध्या, पण मथुर नक्कीच 26 तारखेला मैदानात दिसेल. संदेश भोईर हात लावून दाखव मथुरला. हा, कोण पण लावल. हात लाव. पहिला हात लाव मथुरला. छोट्या ते छोट्याचा हात लाव जा, मारेल तुला तो. मित्रांनो आता मथुरला शेतात बांधलंय, आणि बाजीला पण आम्ही चालवलं आता शेतामध्ये बांधण्यासाठी. हे कारण दादा बघू शकता. आणि मी झाडावर बसलाय तिकडे मथुरवर लक्ष ठेवायला. बाजी आता शेतात. बघू शकता गाईज आपला मथुर कसा पाणी पितोय. इकडं बाजी पोहायला घेतलाय बाजीला.